गणपती बाप्पा घरात आले की प्रत्येक भक्तांच्या मनात एक वेगळीच उत्सुकता असते. सजावट, पूजा, आरती आणि प्रसाद या सगळ्यात सर्वात गोड आठवण म्हणजे ते असतात उकळीचे मोदक, बाप्पांच्या आवडीचे. मग लागली तयारीला. कढईत साजूक तूप घातले, एक वाटी ओल्या नारळाचा किस छान परतवून झाल्यानंतर त्यात घालायचा अर्धी वाटी गूळ. नारळाचा किस आणि गूळ एकजीव झाल्यानंतर त्यात घातली वेलची पूड आणि जायफळ घालून सर्व मिश्रण एकत्रित करून घेतले. छान मोदकाचं सारण बनवून तयार झालं होतं. तुम्हाला मोदकाचं सारण जास्त गोड हवं असल्यास तुम्ही यात जास्तीचा गूळ घालू शकतात. त्यानंतर मोदकासाठी पीठ तयार करायला घेतलं. कढईत तूप घालून अर्धी वाटी पाणी, अर्धी वाटी दूध आणि 1 वाटी तांदळाची पिठी घालून 10 मिनिटे पिठाची उकळ काढली. तुम्ही यात चिमूटभर मीठ सुद्धा घालू शकतात. उकळीचं पीठ जितकं मऊ असेल तितके मोदक चविष्ट होतात. पीठ छान मळून घेतल्यानंतर उकळीच्या पिठाचे छोटे गोळे करून हाताने गोल पुरीसारखे पसरवावेत. त्यामध्ये नारळ गुळाचं सारण भरून पाकळ्यांचा आकार देत मोदक बंद करावा आणि 10 ते 12 मिनिटे मोदक वाफवायला ठेवले. तयार झाले आहेत उकळीचे मोदक. उकळीचे मोदक केवळ प्रसाद नसून या गोड मोदकामधून आपण बाप्पांना प्रेम, कृतज्ञता आणि भाव अर्पण करत असतो. तुम्ही उकळीचे मोदक कशाप्रकारे बनवता मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला उकडीचे मोदक आवडतात का? बाप्पांना उकळीच्या मोदकाचा नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर मोदकावर साजूक तूप घालून मोदक खायला घेतलात. बाय बाय.